आज मुंबईत झालेल्या जनाक्रोश मोर्चानंतर धनंजय देशमुख यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल? खरं तर अंजली दमानिया अगदी सुरुवातीपासून जे आहे ते तुमच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत, तुमच्यासोबत सहकार्याच्या भूमिकेत आज तुम्ही भेट घेतली। आपण पहिलंच न्यायाच्या भूमिकेत असताना सांगितलेलं आहे, आम्हाला विचारतायत की आपल्यासोबत कोण कोण आहे, तर आम्ही पहिल्यापासून सांगतो या न्यायाच्या लढाईमध्ये लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, विविध संघटनातील लोक आहेत, 18 पगड जातीतील लोक आहेत। त्याचाच एक भाग म्हणून अंजलीताई ज्या आहेत, ज्या लढता आहेत, ज्या न्यायाच्या भूमिकेत आहेत, त्यांनी आज मुंबईला आला असता संपर्क केला आणि घरी यायची विनंती केली। मी आणि गावकरी आमचे ताईंची भेट घेतली आणि विषयावर चर्चा केली याच, आणि आमची चर्चा झालेली आहे। काय चर्चा झाली? तपासाबाबत काय चर्चा झाली का? तपासावर चर्चासत्र सगळ्याच गोष्टींवर झालं की तपास कुठपर्यंत आला आहे, तपास कशा दिशेनं चालला आहे, पुढं काय होणार, आरोपी म्हणजे जेरबंद कधी होणार, राहिलेला फरार आरोपी त्याच्या संदर्भात बोलणं झालं आणि सर्व विषयावर चर्चा झाली आमची। खरं तर वाल्मिक कराड यांच्यावर जे आहे ते ICUमध्ये उपचार सुरू आहेत। सुरुवातीपासून ज्याच्यावर टीका टिप्पणी होती मध्ये, आता अंजलीताईंनी आज सांगितलं की त्यांना ICUमध्ये उपचाराची गरज नाही आहे। मी कालच बोललो होतो, जे काय आजारपण आहे आरोपींना ते पब्लिक झालं पाहिजे, ते समजलं पाहिजे लोकांना काय झालं आहे, ते नेमकं कशासाठी ICUची गरज आहे। आणि जर आरोपीला अशी, काल मनोजदादा पण बोलले होते बघा, जर अशी आरोपीला जर ICUची वगैरे जर गरज पडत असेल तर प्रत्येक आरोपीला हे ICU उपलब्ध करून द्यावे लागतील आणि त्यांना जेलऐवजी ICUमध्ये ठेवावं लागेल, अशी परिस्थिती येईल। मुंडेंच्या मंत्रिपदाचा आरोपींना फायदा होतो? राजकीय जे दबाव आहे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, मागच्या 2-3 दिवसापासून जे ऑडिओ क्लिप येत आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, प्रशासनामधल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या, किंवा जे व्हिडिओ CCTV फुटेज येत आहेत, यावरून असं कुठंतरी कळतंय की जे आरोपी आहेत, जे कटकारस्थान करतात, अपहरण करतात, खंडणी खोर आहेत, ते खून करतात, या लोकांना पोलीस प्रशासनाकडून अभय आहे। ते त्यांच्यासोबत बसताना दिसत आहेत, एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसत आहेत। त्याच्यातून असं म्हणजे भासवतात ते की गुन्हेगारी वाढवण्याचं ते काय लायसन्स देतात, अशी परिस्थिती तिथे आहे। निश्चित आपण बघतो, हे होते धनंजय देशमुख ज्यांनी आपले संवाद साधला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर रोंडे, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।